नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले वायरलेस माईक कसा यूज करायचा. तर चला मग पाहूया आपण. तर हा आहे माईक जो की चार्जेबल आहे. हा माईक मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. हा चार्जेबल माईक आहे. तर ही आहे माईक आणि हिच्यासोबत आहे माईक होल्डर, जे की आपण माईक कपड्याला अटॅच करण्यासाठी किंवा इतर कुठेही अटॅच करण्यासाठी त्याचा उपयोग तो आपण सेपरेटही करू शकतो. तर मी इथे तुम्हाला अटॅच करून दाखवत आहे माईक. तुम्ही कसं माईक अटॅच करू शकता. जर तुम्हाला हे असा माईक घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर आपण मग आता माईक कसा यूज करायचा ते पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता माईकला एक बटन आहे, जे प्रेस केल्यानंतर माईक आपला सुरू होईल. ते फक्त नॉर्मली थोडंसं प्रेस करायचं आहे बटन, त्यानंतर माईक चालू होतो. माईक चालू झाला आपण कसं ओळखायचं, तर माईकवरती छोटीशी लाईट आहे जी की ब्लिंक होते. हा माईक चार्जेबल आहे, जे की आपण सी टाईपचा चार्जर आहे. त्याची केबलही त्याच्यासोबत दिलेली आहे, तरी आपण चार्जिंग करून माईक यूज करू शकतो. तर हा आहे कनेक्टर, जो की आपण मोबाईल आणि माईक कनेक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहोत. चला तर मग तुम्हाला कनेक्ट करून दाखवते मी. या मोबाईलला मी हा कनेक्टर कनेक्ट करणार आहे. अशा प्रकारे मोबाईलला कनेक्ट करायचा आहे. ज्यावेळेस आपण कनेक्टर मोबाईलला कनेक्ट करतो तेव्हा माईक हा ऑटोमॅटिक मोबाईलला कनेक्ट केला जातो. ज्यावेळेस आपण माईक मोबाईलला कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्या मोबाईलचा OTG फंक्शन ऑन असणे गरजेचं आहे, नाहीतर मग आपला माईक मोबाईलला कनेक्ट नाही होणार. तर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलला माईक कनेक्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता माईकची ग्रीन लाईट इथे दिसत आहे. याचा अर्थ असा की आपला माईक मोबाईलला कनेक्ट झालेला आहे. चला तर मग नेक्स्ट पार्ट आपण चेक करूया. हाच माईक तुम्ही आयफोनला देखील यूज करू शकता, कारण इथे आयफोनसाठी माईकचा कनेक्टर दिलेला आहे. चला तर मग आपण आयफोनला देखील माईक कनेक्ट करून ट्राय करूया. हा घेतलेला आहे मी आयफोन. चला तर मग कनेक्ट करूया. अगोदर जो पहिला कनेक्टर आहे तो आयफोनच्या कनेक्टर सोबत अगोदर कनेक्ट करून घ्यायचा. मग नंतर माईकचा कनेक्टर हा आयफोन सोबत कनेक्ट करून घ्यायचा आहे. चला तर मग आपण कनेक्ट करून घेऊया. ज्यावेळेस तुम्ही कनेक्टर इन्सर्ट करता किंवा तो रिसिव्हर आहे जो इन्सर्ट करता त्यावेळेस ऑटोमॅटिक आयफोनला माईक हा कनेक्ट होतो. त्याला OTG कनेक्शन ते ऑन करण्याची गरज नाही. आणखी सांगायचं म्हणजे हा आहे तिसरा कनेक्टर. याचा वापर करून आपण माईक हा लॅपटॉपला देखील जोडू शकतो. जो माईकचा रिसिव्हर आहे तो या कनेक्टरला कनेक्ट करून घ्यायचा आहे. आणखीन हा असाच लॅपटॉपला बसवायचा आहे. सध्या माझ्याकडे लॅपटॉप नव्हता म्हणून मी तुम्हाला हा अटॅच करून दाखवू शकत नाही. सिंपल आहे, जसं आपण मोबाईलला कनेक्ट केलं तसंच लॅपटॉपला देखील तसाच माईक अटॅच करायचा आहे. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.